नमस्कार, मी पवार माधवी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज ना कंदमुलीची भाजी करते। कंदमुलं म्हणजे घरकान बोलतात आमच्याकडे त्याला। ते मी तुम्हाला दाखवते। मी स्वच्छ धुवून वगैरे घेतले त्याला। हे बघा, हे आहे बटाट्यासारखंच आहे, आतून पांढरं पांढरं, पण ते काय माहिती आहे का, त्याला घरकान बोलतात। एक पांढऱ्या कलरचा पण असतो आणि एक आतमध्ये गुलाबी कलरचा पण असतो। तर हा पांढऱ्या कलरचा आहे। तर मी ह्या पांढऱ्या कलरच्या एवढा अर्धा घेतला आहे, अर्धा ठेवला आहे। आणि हे बघा बटाट्यासारखे कापं करून घेतले, त्याचे छोटेसे छोटे छोटे। आणि आता त्याला कांदा टोमॅटोमध्ये मी त्याला फोडणी देणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते। गॅस चालू करून घेऊया। खूप दिवस झाले मी जेवणाची काही रेसिपी टाकली नव्हती आणि वेळ नव्हता मिळत। आणि 2 दिवस पालखी वगैरे होती, पाडवा वगैरे होता, मग त्याच्यामध्ये सगळी घाई होती। 2 दिवस आमचं जेवण बाहेर होतं। तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तेल। याला माती असते, भयंकर माती असते, त्याला सोलून चांगलं चिकट असतं, ते सोलून घेतलंय, धुवून घेतलंय बटाट्यासारखं। आणि छान बटाट्यासारखी भाजी लागते, आपल्या मार्केटमध्ये पण भेटतं। हे बघा, मी त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकते। आपली साधी सिंपल रेसिपी आहे, एवढं काय त्याला मसाला वगैरे टाकण्याचं हे नाही, आपल्याला लाल मसाल्यावरतीच करायचं आहे, मिरची पावडरवरती। तर बघा, ह्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि लसूण चॉपर करून घेतले, ते टाकूया आपण त्याच्यामध्ये। बघा, कांदा टोमॅटो जर एकत्र टाकलं ना की लगेच पाणी सुटतं त्याला। मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ। मिठाच्या बरणीमध्ये मीठ थोडं जास्त झालं आहे, आपण 1 आणि अर्धा टाकणार आहोत, कारण भाजी कमी आहे। अंदाजे मी टाकला आहे 1 आणि पाव चमचा। माझे व्हिडिओ खूप कमी लोक बघतात, माझा व्हिडिओ आवडत नाही का हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये। काही त्याच्यामध्ये बदल करायचा आहे का, काही वेगळं आहे का, हे सांगा मला, वेगळं करावं लागेल का। बघा, आपण कांदा भाजून घेतला, अगोदरच मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये, आलं लसूण नाही टाकले। ही साधी रेसिपी एकदम कंदमुलांची आहे, गावठी भाजी, गावाकडे अशी भाजी होते। आणि आत्ता ह्या मार्च महिन्यामध्येच करून घ्यायची भाजी ती। एकदा मार्च महिना पलटला ना की त्याला मोड येतात, मोड म्हणजे मुळे येतात, म्हणजे जमिनीत लावण्यासारखं होतं ते, म्हणून त्याला आपण हलतोय, म्हणून त्याला लवकरच भाजी करून घ्यायची त्याची। बघा, ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चम्मच लाल मसाला पावडर आणि वरती थोडासा पाव आणि पाव चमचा हळद। जिरा मोहरीची फोडणी नाही देते त्याला मी। हे मसाला भाजून घेते मी। त्याच्यामध्ये टाकते हे कंदमुळे, ते बटाट्यासारखे पीस केले, ते बघा चिकट असतं ते। आपण चांगले भाजून घेणार आहोत आणि त्याला पाणी थोडं जास्त ठेवणार आहे, म्हणजे जास्त शिजण्यासाठी।
हे बघा अशी छान भाजी करायची आहे आपल्याला. शिजल्यावर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. मी पाणी थोडं जास्त टाकलं कारण की ते शिजायला हवं आहे म्हणून. बघा ह्याचं पाणी आटत चाललं आहे पण शिजायला खूप वेळ लागतो. तर आता मी थोडं अजून पाणी वाढवणार आहे त्याच्यामध्ये. कमी वाटते पाणी. हे बघा थोडंसं शिजलं, अजून थोडं चांगलं शिजलं पाहिजे. तरी मी पातळ केलेत. एवढं पाणी काढून घेते आणि वरून घालते कोथिंबीर. मस्त ते आतमध्ये शिजेल. हे बघा किती छान झाली आहे भाजी. असं पाणी आटलं पाहिजे तिचं आणि असा चिकटपणा त्याच्यामध्ये आलंच पाहिजे की छान लागते भाजी खायला. आणि कसं बटाट्यासारखी मस्त लुसलुशीत शिजते. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला आवडतात की नाही तेही मला कमेंट करून सांगा. खूप कमी बघता माझे व्हिडिओ, त्याच्यासाठी बोलते मी. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. बाय बाय.